दुपारी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली की आमचे शेतकरी आमच्याच परिवारामध्ये अशोक विश्वनाथ निकम मोटर चालू करण्याकरता दुपारी 12च्या दरम्यान ज्यावेळी नदीवरती गेले त्यावेळी मोटर पाणी ओढत नाही म्हणून त्यांनी पाणी भरत असताना आणि तदनंतर मोटर चालू केली आणि जे इंजिन घर होतं त्याच्यामध्ये मोटर आतमध्ये होती तर पाणी पाईपमधून फ्लॅन्समधून जरा लीक वाटत होतं म्हणून ज्यावेळी ते पाण्याने ते आवळायला गेले त्यावेळी तिथं विजेचा प्रवाह पाईपमध्ये मोटरला तिथे आला. तो आता नेमकं कुठून आला काय ते आता कळेल पाणी गेल्यानंतर. आणि त्याच्या शॉक लागून इंजिन घर बंदिस्त असल्यामुळे आतमध्ये काही घटना घडली हे कोणाच्या लवकर निदर्शनास आली त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये शॉक लागून ते पडले. आता ही खूप मोठी दुर्दैवी घटना आहे. वयाच्या 44च्या दरम्यान अशोकचं वय, 2 लहान मुलं, पश्चात पत्नी आणि हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग आहे. मला एवढंच या निमित्ताने सांगायचं की सर्व शेतकरी बांधवांनी अशा घटना वारंवार त्या ठिकाणी घडत आहेत. तर आपल्याला मोटर चालू करत असताना आता पावसाळा चालू होणार आहे. मी तिथं प्रत्यक्षही पाहिलं की पाणी भरलं म्हणून परत असताना चप्पल बाहेर काढून ठेवलेली होती. तर ज्या वेळी आपल्याला शेतकऱ्याला जायचं असेल तर पायामध्ये प्लॅस्टिकची चप्पल किंवा बूट असणं अत्यंत गरजेचं आहे. एक टेस्टर देखील आपल्या खिशाला असणं गरजेचं आहे की कुठं करंट आला का नाही ते पाणी गरजेचं आहे. आता ही एक बाजू झाली. दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये एक महिन्याभरामध्ये विजेचा धक्का लागून 2 एक तांडुलीला थोरात परिवारामधील एक तरुण आणि काल पोरांदळेमध्ये एक मेंढपालन करणारी महिला तिकोले परिवारामध्ये त्यांना वीज मंडळाच्या चुकीच्या कारभारामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर आता ह्या घटना आपल्याला टाळायच्या असेल याच्यामध्ये वीज मंडळाने त्यांच्याकडून त्या दुरुस्ती करणं गरजेचं आहे. तर त्या ताबडतोब करणं गरजेचं आहे कारण आता पावसाळा सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये वादळ वारा फांद्या लागणार, तारा तुटू शकतात. तर त्याच्या वेळेमध्ये ते सगळं लाईन वगैरे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. अशी एकंदर परिस्थिती आहे.